ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच ग्रामस्थांचा थरकाप उडतो आणि तो अचानक समोर आला तर भीतीने बोलणेही बंद होते. असाच प्रकार नागबीड तालुक्यात उघडकीस आला. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे काय झालंय पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. गोविंदपूर रस्त्यावर मंगरूळजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा ठाकला. त्यामुळे शेतकऱ्यांची बोबडी वळली. मात्र त्याच वेळी तिथे एसटी महामंडळाची बस आली. बस चालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला. चालकाने प्रसंगावधान राखत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचवले. सध्या सर्वत्र मुसळधार संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी शेताच्या कामात व्यस्त आहेत. गोविंदपूर येथील रामदास खांदेवे नामक शेतकरी मंगरूळ गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलने गेले होते. सायंकाळी 5:30च्या सुमारास काम आटोपून ते सायकलने गोविंदपूर या गावी परत येत होते. मांगरूळ ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर खांदेवे यांच्या पुढे अचानक वाघ उभा ठाकला. शेतकरी व वाघ दोघेही एकमेकांसमोर उभे. दोघांच्या मागे पुढे कोणीच नाही. वाघ पाहून शेतकरी अवाक झाला. दोघांची नजरानजर झाली. वाघ हालचाल करणारच एवढ्यात एसटी बस त्याच रस्त्याने आली. बस चालक नव्हे तर साक्षात देवदूतच शेतकऱ्यासाठी धावून आला. बस चालकाने तत्काळ बस थांबवून क्षणाचाही विलंब न लावता शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसवले. त्याची सायकलही बसमध्ये घेतली. एसटी बसमुळे वाघ लगेच जंगलाच्या दिशेने पळाला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या म्हणीला साजेसा हा प्रकार शेतकऱ्याला जीवनदान देणारा ठरला. एसटी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला. वाघाला आपल्या समोर उभा पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. एसटी चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितला. वाघ व शेतकऱ्यामध्ये घडलेल्या या प्रकाराची पंचक्रोशीत चांगली चर्चा आहे.